लग्नाचा तो भव्य हॉल माणसांनी आणि रोषणाईने भरून गेला होता. बँडचा आवाज, लोकांच्या गप्पा आणि हसण्याचे आवाज सगळीकडे घुमत होते. पण या सगळ्या कोलाहलात एका कोपऱ्यात शांतता होती. घटस्फोटानंतर तब्बल 10 वर्षांनी नीरज आणि निशा त्याच लग्नसमारंभात एकमेकांना भेटले होते. गर्दीत कुठेतरी निशा एकटीच एका खुर्चीवर बसलेली नीरजला दिसली. तो क्षणभर थांबला. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं. पण मग स्वतःला सावरत तो तिच्याजवळ गेला आणि तिच्या बाजूच्या रिकाम्या खुर्चीवर बसला. काही वेळ दोघेही काहीच बोलले नाहीत, फक्त शांतपणे समोर बघत राहिले. एकमेकांकडे चोरटे टटाक्ष टाकत होते, पण नजरानजर झाली की लगेच दुसरीकडे बघत होते. जणू काही ते एकमेकांना ओळखतच नाहीत. पण त्या शांततेत त्यांच्या लग्नाची 7 वर्षे एखाद्या चित्रपटासारखी त्यांच्या डोळ्यासमोरून तरळून जात होती. त्यांना आठवत होतं छोट्या छोट्या गोष्टींवरून होणारी त्यांची भांडणं. एकदा तर फक्त चहात साखर कमी झाली म्हणून किती मोठा वाद झाला होता. पण त्याचबरोबर त्या गोड आठवणीही होत्या. पावसात एकत्र भिजणं, रात्री बाईकवरून लाँग ड्राईव्हला जाणं, एकमेकांच्या आवडीचे पदार्थ बनवणं. ते दिवस किती वेगळे होते. अखेर नीरजनेच ती अवघडलेली शांतता भंग केली. त्याने अगदी सहजपणे विचारलं, "कशी आहेस निशा?" निशाने त्याच्याकडे न बघताच थोड्याशा गर्वारे उत्तर दिलं, "मी ठीक आहे. अगदी मजेत. 9 वर्षांपूर्वीच दुसरं लग्न केलंय मी आणि मला 2 गोंडस मुलं आहेत." नीरज तिच्याकडे निरखून बघत होता. ती ठीक आहे म्हणत होती, पण तिचं रूप वेगळंच काहीतरी सांगत होतं. ती खूप बारीक झाली होती. तिच्या चेहऱ्यावरची पूर्वीची ती निरागस चमक पूर्णपणे नाहीशी झाली होती. तिने घातलेले कपडेही अगदी साधे होते. त्याला आठवलं, ती त्याच्यासोबत असताना किती सुंदर दिसायची. प्रत्येक कार्यक्रमात ती सगळ्यात वेगळी आणि उठून दिसायची. तिच्या कपड्यांची, तिच्या दागिन्यांची निवड किती छान होती. आज तिच्यातली ती निशा कुठेतरी हरवली होती. निशा त्याची नजर टाळत होती. मग तिनेच विषय बदलण्यासाठी विचारलं, "तू कसा आहेस? आणि बंटी कसा आहे?" आपला बंटी म्हणायचं तिच्या जिभेवर आलं, पण ती थांबली. नीरजनेही तिच्यासारखंच थोड्या अभिमानानं सांगितलं, "मी पण एकदम ठीक आहे. 6 वर्षांपूर्वी लग्न केलं. मला एक मुलगी आहे. आणि बंटी, हो, बंटी आता 9वीत आहे. खूप हुशार आहे. माझी बायको खूप चांगली आहे. ती बंटीचीही खूप काळजी घेते. आम्ही सगळे खूप खुश आहोत." हे ऐकून निशाच्या मनात कुठेतरी एक असूयेची, एक जळजळीत भावना निर्माण झाली. पण तिने ती चेहऱ्यावर दिसू दिली नाही. तिने नीरजकडे पाहिलं. 40शीतच तो किती म्हातारा दिसत होता. त्याचे केस पूर्णपणे पांढरे झाले होते. वरून रंगवले असले तरी मुळाशी ते पांढरेच दिसत होते. आणि त्याचं पोटही किती सुटलं होतं. तिला तो नीरज आठवला, जो कॉलेजमध्ये असताना किती हँडसम दिसायचा. त्यानंतर बराच वेळ ते दोघेही पुन्हा शांत झाले. लग्नसमारंभ संपेपर्यंत ते एकमेकांच्या आसपासच होते. पण त्यांच्यात एकही शब्द बोलणं झालं नाही. एक विचित्र तणाव त्यांच्यात होता. जेव्हा ते निघायला लागले तेव्हा नीरजने हिंमत करून निशाला थांबवलं. तो तिच्याजवळ आला आणि म्हणाला, "निशा, मी तुला काही सांगू का?" निशाने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. "काय?" नीरजचा आवाज भरून आला होता. तो खूप दुःखी आवाजात म्हणाला, "खरं सांगू, आयुष्य तेव्हाच खरं चांगलं होतं जेव्हा मी तुझ्यासोबत होतो. तेव्हा जगण्यात एक मजा होती. आता तर मी फक्त दिवस ढकलतोय. काहीच उरलं नाहीये." हे शब्द ऐकून निशाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या मनात एकाच वेळी आनंद आणि वेदनांची एक लहर उमटली. तिच्या घशात एक आवंढा दाटून आला. डोळ्यात आलेले अश्रू कसेबसे रोखत ती म्हणाली, "मलाही त्याचा खूप पश्चाताप होतोय नीरज. एका दारुड्या आणि वाईट माणसाशी गाठ पडलीये माझी. रोज मारहाण, शिवीगाळ, रोज रडत दिवस काढतेय मी." हे ऐकून नीरजने आपले अश्रू लपवण्यासाठी चेहरा दुसरीकडे वळवला. तो म्हणाला, "आपण दोघेही मूर्ख होतो. किती मूर्खपणा केला आपण. छोट्या छोट्या गोष्टींना, आपल्या अहंकाराला मोठं करून आपण आपलं सुंदर आयुष्य खराब करून घेतलं. तू खूप चांगली आहेस निशा. मी आजही आपण एकत्र घालवलेल्या त्या सुंदर क्षणांच्या आठवणीतच माझे दिवस काढतो." आता मात्र निशा स्वतःला थांबवू शकली नाही. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ती रडतच म्हणाली, मी सुद्धा त्याच आठवणींच्या आधारावर जगतीये." एवढं बोलून तिने आपली पर्स उचलली आणि ती भरभर पावलांनी तिथून निघून गेली. ती दिसेनाशी होईपर्यंत नीरज तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडेच पाहत राहिला. ही कथा त्या अज्ञात लेखकांना समर्पित आहे आणि मनापासून एकच आशा आहे
की असा पश्चाताप करण्याची वेळ, आपलं आयुष्य गमावल्याची भावना कोणावरही कधीच येऊ नये.